नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सतीश कामतांनी मला एका सामाजिक प्रश्नाकडं लक्ष वेधलं. ते अर्थात कुर्ला ते वेंगुर्ला ह्या चित्रपटावर आमची चर्चा सुरू होती. ते म्हणाले की कोकणातले जे वेगवेगळे सामाजिक प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये जसे मराठवाड्यात आहेत तसेच प्रश्न आहेत की अनेक मुलांची लग्नच होत नाही आहेत. आणि साहजिक आहे की मुलींना वेगळ्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांची पूर्तता होत नाही, म्हणून मग मुली कितीही श्रीमंत, मला वाटतं एका मुलाने पोस्ट पण केली होती मध्यंतरी. तो इंजिनियर आहे कोकणातला. मग तोच असणार तर त्याला संबंधितच असणार. नाही, त्यांनी पोस्ट केली होती की माझा खूप चांगला व्यवसाय आहे पण मला मुलगी कोणी देत नाही. तर हे देसाई साहेब आहेत. तुमचं गाव साहेब? प्रॉपर हातकंबा, पण आता गेली 35 वर्ष मला लांजात झाले, त्याच्यामुळे लांजात मी तिथे तर जन्म घेतलाच आहे. पण मग सतीश कामत जे मला म्हणाले की अनेक मुलांची लग्न होत नाही आहे, हां. हे खरं आहे का? हो, निश्चित. खूप वेगळं आहे. त्याला मुलीचे आई वडील जबाबदार असं मला वाटतं. हां. कसं काय? त्यांना म्हणजे मेट्रो सिटीमधलं तिथे तिकडचा मुलगा लागतो तिकडे. मग त्याची झोपडपट्टीत राहणारं असलं तर, पण तो मुंबईला पाहिजे, पुण्याला पाहिजे, ही परिस्थिती आहे. पण इथे ही कोकण ही सोन्याची खाण आहे. त्याच्या इथे राहून खूप काही गोष्टी करता येणाऱ्या आहेत. हां. पण ते कोणाला अजूनही तेवढं पटत नाही. आणि सामाजिक प्रतिष्ठा हा पण एक भाग आहे ना. हां. नाही, सामाजिक प्रतिष्ठेसाठी नाही होत, सिक्युअर. सिक्युअरसाठी. एक सेकंड. हां. पण आईने जर विचार केला ना की मुलगी बघ, एखादा मुलगा शेती करतो, त्याचं साधारण उत्पन्न किती होते वर्षाला, हे बघितलं की ते मुलीला आपल्या 2 वेळेला पोटभर जेवू घालेल. हां. ही जेव्हा म्हणजे खात्री ह्या असे विषय आले पाहिजे. हां. मग तो मुलगा खरोखर कमवतोय चांगला, की शेतीच्या माध्यमातून. हां. आणि काय मुलगीच लग्न झालं म्हटलं मुलीला काही शेतात जाऊन काम करायला पाहिजे, ही परिस्थिती नाही. थांबा ना, तशा एका जोडप्यांचा मी तुम्हाला परिचय करून देतो. या इकडे. हे ते दोघं जण आहेत. पण मला तुमची कमाल वाटली. काय नाव तुमचं पूर्ण? शलाका मिथिलेश देसाई. तुमचा प्रेमविवाह आहे. हो. पण शलाका तू मुंबईची. हो. पण मग तुला इथे आल्यानंतर लांजात सुरुवातीला नाही का थोडंसं हे वाटलं, अनकम्फर्टेबल? अनकम्फर्टेबल वाटलं, पण असं बाकी दिवसभर छान जायचं की शेतात वगैरे. 8 वाजले की जे दुकानं बंद, शांतता, अंधार, हे थोडंसं नवीन होतं. थोडंसं सुरुवातीला वाटायचं की अरे बापरे, एवढा अंधार आत्ताच होतोय. मुंबईत तर असं 11-12 वाजता पण नसतं. पण नंतर जेव्हा ही लाईफस्टाईल कळायला लागली ना, तेव्हा असं वाटायला लागलं की इतकं पीसफुल आहे की मुंबईत हे मिळतच नाही. पडदे बंद केले तरी रात्री 12 वाजता कुठेतरी फटाके वाजतायत, कुठेतरी हॉर्न मारतंय कोणीतरी. इतका त्रास सुरू होतो, आपण झोपूच शकत नाही 8 तास. तर मग उपयोग काय आहे त्याचा? मग इथे छान आहे ना. आता किती वर्ष झाली शलाका तुम्हाला? 4 वर्ष होतील फेब्रुवारीत. या 4 वर्षात ही फिलिंग जायला किती दिवस लागले? 1 महिना मॅक्सिमम. आता शलाकाने मला असं सांगितलं की आता मुंबईत गेल्यानंतर कंटाळा येतो. फार. हो, म्हणजे 4 दिवस शॉपिंगला चांगले जातात, 2 दिवस आई बाबा नातेवाईक वगैरे. मग त्यानंतर फार कंटाळते मी. माझ्यापेक्षा माझा मुलगा जास्त कंटाळतो की काय फ्लॅटमध्ये बंद अगदी गार्डनमध्ये प्ले झोनमध्ये 2 तास जाणार. पण इथे जे दिवसभर खेळते तर तसं नाही मिळत. त्यामुळे त्याला जास्त चलबिचल होतो की आता आपण घरी जाऊयात. रोज झोपून म्हणतो आई लांजाला जाऊयात. रोज. आणि शलाकाला कन्व्हिन्स करताना सुरुवातीला ते जरा सर म्हणजे नॅचरल पेक्षा उलट झालं. कसं? कारण की तिनं जास्ती कन्व्हिन्स केलं. तर हे त्यांचे चिरंजीव आहेत. आणि त्यांनी UPSCची 2 वेळेला अटेम्प्ट दिला. नंतर मात्र त्यांना असं वाटलं की आपण राहुरी कृषी विद्यापीठात जे शिक्षण घेतलंय त्याच्यावरतीच पुढे जाऊया. आणि एक उत्तम अशी नर्सरी फणसाची ते चालवतात. 80 वगैरे फणस त्यांच्याकडे आहेत. एक चांगली FPO त्यांची आहे. 1.5-2 कोटीची उलाढाल करतात. आणि मला त्यांच्याकडे व्हिजन वाटलं खूप चांगलं. श्री शरद पवार त्यांना पर्सनली ओळखतात. जे डिसिजन मेकर्स आहेत त्यांच्यावर त्यांची उठबस असते. हां, मी हे विचारलं की सुरुवातीला जड गेलं. ते थोडं उलट होतं सर. जेव्हा फणसाई शेतीवर आणि अनएक्सप्लोर्ड शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा बरेचसे न्यूज आर्टिकल्समध्ये वगैरे बातम्यांमध्ये यायचे. तर तेव्हा ते एकदा लोकसत्ताला चांगली बातमी आली होती सर. तर तेव्हा तिनं ते आर्टिकल वाचलं होतं आणि तिचं ट्रेकिंगचा वगैरे स्वतःचा व्यवसाय होता आणि सोशल मीडियावर चांगली ॲक्टिव्ह होती. तर त्यामुळे तिनं वाचल्यामुळे तिनं नाव सर्च केलं तर पहिलं बाबांचं सापडलं, नंतर माझं सापडलं. आणि 2 वर्ष आम्ही सोशल मीडियावर जॉईन होतो. कारण आमचं बोलणं नाही, काहीच नाही. म्हणजे तिला पण ते असं विशेष वाटलं की यार नवीनच कुठला तर पोरगा दिसतोय की शक्य जॉईन आहे पण काहीच नाही, बोलत नाही, स्वतःहून मेसेज नाही, काही नाही. तर तशा प्रकारे ती सुरू झालेली जर्नी होती. मग नंतर आम्ही मैत्रीत तर होतोच. माझ्या आई वडिलांना पण तिनंच कन्व्हिन्स केलं, तिच्या आई वडिलांना पण तिनंच कन्व्हिन्स केलं काय. आणि मग नंतर आमचं तसं पण लग्न झालं.
मी त्याआधी लांजा कधी बघितलंच नव्हतं. मी लांजाला निघून आलेले, मग आई बाबांना भेटले. बाबांशी तर माझं इतकं छान बॉन्डिंग झालं ना, मग आम्ही होत गेलो ते नॅचरली. आणि मग त्यामुळे मग नंतर सर कसं तिचा ट्रेकिंगचा व्यवसाय असल्यामुळे वेगवेगळ्या जंगलांमध्ये आणि इकडे ती ट्रेक्स घेऊन जायची, त्यामुळे तिला निसर्गाची आवड होती आणि त्यामुळे तो तिला निर्णय घेण्यात ते तेवढं डिफिकल्ट गेलं नाही. आणि तिच्या आईवडिलांनी चांगली पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवला की मुंबईमध्ये असलेली मुलगी तिला गावाकडे देणं, तिचा जो बोल्ड तिनं डिसिजन घेतला हा ॲक्च्युली हा रेप्लिकेट पॅन महाराष्ट्र होणं गरजेचं आहे. आणि आमच्या कोकणात त्यासाठी तुमच्या दोघांना मी बोलवलं. आणि विशेष म्हणजे इंटरकास्ट आहे. हो, ते हां. मला सांगितलं त्याने. तर मी असं पण नाही, ते पण महत्वाचं आहे की बाबा तेवढं एक मोठा थॉट दोन्हीकडच्या कुटुंबाने पण दाखवला. आमचं इंटरकास्ट लग्न आहे सर, आणि त्याच्यामध्ये असंही कुठलंही हे नाही. आणि कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे आत्महत्या आणि हा प्रकार काहीच होत नाहीच नाही. आहे. आणि मुळात आमचं लग्न देखील झालं, त्या लग्नाचा खर्च देखील आम्ही निम्मा केला होता. आणि आपल्या जवळचे चांगले लोक आपल्या जवळचे, आणि फार मोठा डांबडोल न करता व्यवस्थित आणि सुखी जीवनाकडे जास्ती कल होईल. आणि शेतीमध्ये आता इथून पुढे वडिलांनी तो निर्णय घेतला, मी निर्णय घेतला, मिसेसने निर्णय घेतला, इथून पुढे आम्ही आमच्या मुलाला पण शिक्षण वगैरे चांगलं देऊ. पण शेती ह्या जो कलाकडे त्याच्याकडे आवड असल्यामुळे त्यालाही भविष्यात त्या दृष्टीने आम्ही आत्तापासूनच त्याला आवडीनिवडी निर्माण करते त्याच्यासाठी. पण मग आता शलाकाचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का ह्या उद्योग व्यवसायामध्ये? कॉन्ट्रीब्युशन म्हणजे नर्सरी सीझनमध्ये मी नर्सरीतच असते बाबांसोबत बऱ्यापैकी. वा. कारण तेव्हा ऑर्डर्स कंटिन्यू चालूच असतात. आणि मग इतर वेळेला आता जरा ब्रेक घेतलेला, कारण अधिराज झाल्यापासून थोडं छोटं बाळ आहे आता हां, तुम्हाला. थोडं बॅकएंडला गेले. पण त्याआधी जेव्हा स्मार्टचा प्रोजेक्ट वगैरे सुरू होता, मित्रीसोबत सगळीकडे जाणं, अगदी म्हणजे गोव्याच्या CM पासून सगळ्यांकडे मी त्याच्यासोबत गेलेले. आणि काय तो काम करतो, कसं करतो, कारण उद्या जाऊन म्हणजे मला पण ते आलं पाहिजे. अगदी करायला नाही लागलं तरी मला यायची तयारी तरी पाहिजे, इतकं मला वाटतं. आणि आता परत सुरू करते. पण मिथिलेश, हे जे पोटेन्शियल आहे की जे जो व्यवसाय तुम्ही केला, अशी बरीच मुलं असतील कोकणात की जे करू इच्छित आहेत, परंतु प्रत्येक कुटुंबातनं हे म्हणतं की मुंबईला जा, पुण्याला जा. आता सर ही सक्सेस स्टोरी थोडीफार जी माझ्या बाबतीत दिसते, ही खूप साऱ्या मुलींना गावाकडे यायची त्यांची तयारी आहे. Correct. रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, त्या तळ कोकणात मुळात यायची तयारी आहे. त्यात व्हाईस वर्सा दोन गोष्टी आहेत. आता मी हे सक्सेस करू शकलो, माझी इच्छाशक्ती, मला आवड, आणि त्यासोबत माझ्या आई वडिलांचा मला जो सपोर्ट होता त्यामुळे. तर ही काळाची गरज झालेली आहे की आई वडिलांनी देखील मुलांना काय गरजेचं आहे आणि खरंच शहरांमध्ये जॉब अपॉर्च्युनिटी शिल्लक आहेत का, एवढे जर ॲग्री विथ यू. म्हणजे फार महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे कोकण बोर्ड 10वी-12वीला पहिला येतो, पण नंतर ती हुशारी आमची कुठं जाते आम्हाला माहीतच नाही. एक मिनिट. अरे हे फार म्हणजे मगाशी ह्या दोघांनी मला हा मुद्दा मांडला. जेव्हा केव्हा 10वी-12वीचा रिझल्ट येतो तेव्हा प्रथम क्रमांकाला कोकणच असतो पुढे, मग जातात कुठं मुलं? नंतर मग सर नोकरीकडे कल जातो. हीच मुली 10, 12, 15 हजाराच्या नोकरीवर काम करतात. आणि जेवढं जग गतीनं वाढत आहे, जशी टेक्नॉलॉजी येत आहे, तर काळांतराने ह्या नोकऱ्या राहणार नाही. तर आतापासूनच सस्टेनेबल लिव्हिंगकडे आपण जर जात असेल आणि निसर्गाच्या जवळ राहून जर राहत असेल, आयुष्यही चांगलं मिळू शकतं. आणि आई वडिलांनी पण डिसिजन घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्या लग्न पण त्याच्यामध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे ज्या विषयापासून आपण सुरुवात केली की हा निर्णय घेतला, तर बाबा आपली मुलगी बाबा एक 25,000, 30,000, 50,000 एखादा मुलगा कमवत असेल तर का नाही त्याने इथं राहावं. जर मुंबईमध्ये एखादी लिव्हिंग करायला 25-30 हजार पण कमी पडतात, पण तेच लिव्हिंग इकडे 10,000 पण सस्टेनेबिलिटी आणि चांगल्या आनंदाने आपण घालवू शकतो. तर हा निर्णय तरुणांनी आणि कुटुंबांनी हा एकत्रित घेणं गरजेचं आहे. आणि हा जर घेतला तर भविष्यातले हे जे प्रॉब्लेम्स आहेत, लग्नाचे असतील, व्यवसायाचे असतील, उत्पन्नाचे असतील, हे काळांतराने सॉल्व्ह होऊ शकतात. राईट. चला का, पण एक आहे प्रॅक्टिकल लेवलला जेव्हा ही सगळी ॲडजस्टमेंट होत होती, ठीक आहे, तुला निसर्गाबद्दलची आवड आहे, अशा कुठल्या अडचणी आहेत की ज्या तुझ्या वयाच्या मुलींना वाटतं की नाही, मला मुंबई पुण्यासारख्या महानगरातनं इथं येऊन ते करणं शक्य नाही? मला तरी कोकणाबद्दल म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज अजून खूप कमी आहे. राईट. अख्ख्या लांच्यात एकही ॲक्च्युअल गायनेकोलॉजिस्ट नाही आहे. म्हणजे आम्हाला चेकिंग करायला पण 40 किलोमीटर दरवेळेला जावं लागायचं. आता गाडी घोडा असताना ठीक आहे, पण ज्यांच्याकडे नसतो त्यांचं काय, किंवा ते कसे प्रवास करतील, ही एक अडचण आहे. तसंच शिक्षण म्हणजे आता मी माझ्या मुलासाठी शाळा शोधते, अजून मला शाळा मिळाली नाही हवी तशी. त्यामुळे ऑप्शन्स कमी आहेत शिक्षणासाठी. त्यामुळे कॉम्पिटिशन नसल्यामुळे तेवढं डेव्हलपमेंट होत नाही आहे अजून. जेव्हा 4-5 शाळा असेल तेव्हा कोणीतरी म्हणेल मी काहीतरी वेगळं आणतो, मी काहीतरी वेगळं. पण एकच आहे तर त्यांना काही गरजच नाही वाटत आहे की काहीतरी छान करावं अजून. तर हे दोन मला तरी सध्या म्हणजे हे वाटतं चॅलेंजेस वाटतात. राईट. पण त्या चॅलेंजेसची तुलना शहरातलं वाढतं प्रदूषण, शहरातले वाढत्या ट्रॅफिकच्या समस्या, वाढती गुन्हेगारी याच्याशी जोडलं तर मला वाटतं की त्याची तुलनाच नाही होऊ शकत. ह्याबद्दल अर्थात
की आता होम स्कूलिंगबद्दलचे मी खूप सारे एपिसोड्स केलेत महाराष्ट्राने, ते खूप बघितलेत, शेअर करतायत लोक, चर्चा करतायत, तर तो कॉन्सेप्ट आता सगळीकडे आला आहे. पण आता मी जे सुरुवातीला म्हणालो की अशी अपॉर्च्युनिटी जर मिळत असेल तर मुळात पालकांच्या मानसिकतेत काय बदल होणं गरजेचं आहे? मानसिकतेत बदल म्हणजे सर त्यांनी एक थिंकिंग करायला पाहिजे की आपल्या उदरनिर्वाहासाठी किती ॲक्च्युली पैसे लागतात. हे जर समजलं की आपल्या उदरनिर्वाह मला लांज्यासारख्या ठिकाणी राहायचे तर मला इथे राहून 25,000 30,000 30-35,000 रुपये जर सफिशियंट पडत असतील तर का नाही तशा ठिकाणी मग आपण लग्न करावं की तिथंच का नाही सेटल व्हावं. मानसिकता दुसरी मेन म्हणजे की नोकरीच करायला पाहिजे. ही जी मानसिकता ही काळांतराने बंदच करायला पाहिजे. कारण की पहिल्यासारख्या नोकऱ्या राहिल्या नाहीत आता आणि पुढे तर competition- आणखी कठीण होणार. खूप पुढं तर अजून आणि प्रायव्हेटायझेशनवर जरा आणि जर टेक्नॉलॉजी AI वगैरे सगळं पाहता मुलांना नोकऱ्याच नाही आहेत. आणि एज्युकेशन पॅटर्न जो आहे 2025 मध्ये जरी आलो जे शिक्षण आहे ते 2015 मधलं शिकवलं जाते आजही. तर त्यामुळे ऑलरेडी आपण आउटडेटेड आहे. तर त्यामुळे इथे राहिलेले जे शेती असेल, टुरिझम असेल किंवा बाबा इथले मच्छी व्यवसाय असेल किंवा आता बघा तुम्ही बरेचसे इन्फ्लुएन्सर, तुम्ही वेंगुर्ला टू कुर्ला जो कशी बोलला सर, इन्फ्लुएन्सर कोकणातले खूप सारे आहेत. तर तशा N नंबर ऑफ गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण हे करू शकतो आणि त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी शोधू शकतो. हे जर व्यवस्थितपणे, आणि काय आहे सर सगळ्यांना युथला पण काय आहे की इमिजिएट इन्कम पाहिजे. म्हणजे मी आज काय सुरू केलं तर मला लगेच पुढच्या वर्षी पैसे मिळायला पाहिजेत. शेती किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते पॉसिबल नाही आहे. तुम्हाला ॲटलिस्ट 3 ते 5 वर्षाचा पेशन्स पिरियड पाहिजे. ते जे म्हणतो आपण 1000 दिवस कुठलाही व्यवसाय करायला पाहिजे 999 तो प्रॅक्टिकली ह्या लागू होतो. कारण की जर तसं केलं तर 100% याच्यामध्ये सक्सेस आहे. आणि शेतकऱ्याला शहरापर्यंत माल पोचावा असं काय नाही आहे. तर मधली ट्रेडिंग आहे, ब्रँडिंग आहे, मार्केटिंग आहे, वेगवेगळे पॅकेजिंग आहे, त्याचं चांगलं मार्केटिंग, ॲडव्हर्टिजमेंट, इन्फ्लुएन्सिंग आहे. हे जर करू शकलं ना तर ह्या सगळ्या सिस्टीममध्ये किमान 10-15 वेगवेगळ्या प्रकारची लोकांची गरज लागते आणि हे व्यवसाय संधी आहेत. ह्या जर आपण अडॅप्ट केल्या आणि ह्या जर आपण शोधू शकलो तर पालकांची मानसिकता ह्याच्यामध्ये बदल. आणि एकदा त्यांना कॉन्फिडन्स आला की आपला मुलगा किंवा मुलगी सिक्युअर इन्कम कमवतो आणि त्याच्या भविष्यात काय प्रॉब्लेम येणार आहे त्याची जेव्हा सांगड बसेल तर हा प्रॉब्लेम लवकरच चांगल्यारीत्या सॉल्व्ह होऊ शकतो. फाईन, मी दोघांना वेगवेगळा टास्क देणार आहे. तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, तुम्ही मुलांनी काय विचार करावा हे मला सांगा, तुम्ही मुलींनी काय विचार करावा हे सांगा. बाय द वे, कोकणाचं जे मी नेहमी वैशिष्ट्य, इथे आत्महत्या होत नाहीत, त्यांच्या परसबागेमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत. सामाजिक परिस्थिती कोकणातली अशी आहे की जे मराठवाड्यात, विदर्भामध्ये लग्न सोहळ्यामध्ये प्रचंड पैसे खर्च होतात. पश्चिम महाराष्ट्रातला ट्रेंड आता सगळीकडे गेलेला आहे, तो कोकणात नाही आहे. कोकणातला मनुष्य काही वेळेला असं म्हणतात की तो अल्पसंतुष्टी आहे, त्यामुळे त्याला काही फारसं करावं असं वाटत नाही. हेही मला खरं वाटत नाही, कारण अनेक घरं कोकणातली आता आज अशी ओस पडली आहेत. 2-3 मंत्री मला आता सांगत होते ह्या दौऱ्यात मी जेव्हा ज्यांना भेटलो की आता घरं कोणाच्या मालकीची आहेत त्याच्यात शोध घ्यायची वेळ आलेली आहे. ते त्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोच आहे. मी टास्क असा दिला होता की मुलींनी काय विचार करावा. मुलींनी बेसिकली हा विचार करणं गरजेचं आहे की जे आपण कंटिन्युअस सोशल मीडियावर किंवा ह्याच्यावर बघतो ती झगमगवाली छान शौकची जी लाईफ आहे त्याला एक लिमिटेशन आहे. म्हणजे आपल्याला ते 25 पासून 35-40 पर्यंत ते भारी वाटतं, पण 40 नंतर आपण पीसकडे जायचा प्रयत्न करतो. आणि तेच पीस जर तुम्हाला जर 25 पासून असेल तर तुमचं जर 60-70 वर्ष आयुष्य आहे ते 5-10 वर्षात वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही फार अपेक्षा न ठेवता, आणि जेव्हा आपण एखाद्याकडनं अपेक्षा ठेवतो की त्याचा ₹1,00,000 पगार पाहिजे किंवा त्याचं बाबा एक 1 BHK 2 BHK घर पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये काय योगदान देतोय करेक्ट, ते फार महत्त्वाचं आहे. किंवा ते जर नसेल तर आपण जर योगदान देत नसेल तर आपल्या एक्सपेक्टेशन जर कमी केल्या आणि त्या गरजेच्या एक्सपेक्टेशन असेल तर सुखी संसार करता येऊ शकतो. कारण की जर नवीन प्रमाणात जे आपण बघतो ह्याच्यामुळेच लग्न, म्हणजे अधिकारी क्लास 1 ऑफिसर असेल तर त्याला हुंडा द्या, त्याला ह्या करा, नंतर जे लग्न तुटणं, नंतर त्याचं म्हणजे काय वादावाद निर्माण होणं हे प्रमाण वाढतात. त्यापेक्षा गरजा कोकणाच्या मानसिकतेसारख्या जर लिमिटेड असतील, सगळा खर्च आणि आपल्या एक्सपेक्टेशनच्या गरजेनुसार असतील तर तो संसार चांगल्यारीत्या होऊ शकतो. ह्या मुलींकडनं ह्याच बेसिक अपेक्षा आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये फार काय करायला पाहिजे, पैसे कमवून आणायला पाहिजेत असं काही नाही. आणि मुळात कोकणात बघायला गेलात तर ओपन माइंडेड लोक आहेत. इकडं असं काही नाही की तुला नोकरी करायची नाही तर नोकरी करायला देणार नाही वगैरे, असं बिलकुल नाही आहे. तर त्या जर लिमिट घातल्या तर त्या चांगल्यारीत्या आपण कंट्रोल करू शकतो. आणि मुलांच्याकडनं काय आहे? मुलांच्याकडनं म्हणजे मला असं वाटतं की मुलांकडे पोटेन्शियल भरपूर आहे, जागा आहेत बऱ्याच की कोकणात तरी खूप जागा आहेत प्रत्येकाकडे, पण लग्न होत नाही किंवा मुलगी मिळायला पाहिजे ह्या एका कारणासाठी मुलं सगळं सोडून शहराकडे जातात. बरोबर, 10-15 हजारासाठी नोकरी करतात. हे बंद केलं पाहिजे. त्या म्हणजे मुलींसाठी आणि लग्नाच्या मागे ना धरून जेव्हा तुम्ही इथे 2-3 वर्ष इन्व्हेस्ट कराल, कदाचित एक पिढी खर्च जाईल किंवा कदाचित तुमची लग्न 5 वर्षही होतील, पुढे जातील, पण तो एक ट्रेंड कायमचा सेट होईल की बाबा इथे हा मुलगा जर चांगला कमवतोय तर मुली विचार करायला लागतील. पण तो मुलांनी कुठेतरी एक स्टँड घ्यायला हवा, तरच ते तिकडनं पण रिस्पॉन्स येईल असं मला वाटतं. राईट. आणि काय तुमचं मत?
नाही, आता हे दोघांनी सांगितलं हे अगदी सत्य आहे. काय पण आईवडिलांनी सुद्धा सर्वात जास्त विचार आईवडिलांनी केला पाहिजे की माझ्या मुलगी कुठे सुखी राहू शकते, म्हणजे 2 वेळेचं जेवण मिळेल तिला. सुखी म्हणजे 2 वेळेचं निदान जेवण. काय एवढं जरी मुलीला मिळत असेल तर आईवडिलांनी विचार करायला हरकत नाही. आणि कुठेही आमच्याकडे म्हणजे कोकणामध्ये एवढी परिस्थिती आहे, म्हणजे विदर्भ किंवा मराठवाड्यात तिकडे जी मुलींच्या बाबतीत म्हणजे कसं रिस्ट्रिक्शन असतात बरेचसे, की नाही ओपन माइंडेड असतात सर्व गोष्टी. तर त्यावेळेला आईवडिलांनी विचार करून म्हणजे इथल्या मुलांची लग्न करायला काही आहे. राईट. मी थोडंसं ॲड ऑन करतो. ज्या पायाभूत सुविधा आता वाढत आहेत महाराष्ट्रामध्ये, वाढवून जवळ आहे, चौथी मुंबई आपण बसवणार आहोत, एअरपोर्ट जवळ आहे. मी पुण्यापासून मी ज्या कोथरूडमध्ये राहतो तिथून 1.25 तासात मी आता आंतरराष्ट्रीय विमानतळ जे नवीन झाले तिथे राहू शकतो. तशीच परिस्थिती आता नवा जो शक्तिपीठ होतो आहे त्याच्यामुळे होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला कनेक्ट करणाऱ्या ह्या पायाभूत सुविधा पण वाढत चालल्या आहेत, त्याचाही विचार करा. आणि तसंही जे माध्यम तुम्ही तुमच्या हातात आहे ते माध्यम तुम्हाला शहर, गाव, इकडे आदिवासी वाडा, तांडा ह्याच्यातनं काही फारसा फरक त्यांनी ठेवलेला नाही. त्यातनं युटिलिटी तुम्ही किती करू शकता. मला फक्त हा प्रश्न जो मला इथे खूप लोकांनी सांगितला तो तुमच्यासमोर मांडायचा होता. राज्यकर्ते काही करू शकत नाहीत ह्या प्रश्नामध्ये, पण एक सामाजिक बदल करण्याच्या दृष्टीनं काही आपण विचार करू शकतो तर विचार करायला पाहिजे. या दोघांनी ते मांडले तुमच्यासमोर. कॅमेरामन निकेतन मानेसंग, राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, नांदगाव. थँक्यू.